नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची. या प्रकरणामध्ये 6 आरोपींना 13 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी कंपनीची HR अश्विनी चेनानी हिला 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्यांनी पुन्हा पोलीस कस्टडी वाढवून मागितली होती, परंतु न्यायालयाने त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की मागच्या दिलेल्या पोलीस कस्टडीपासून आत्तापर्यंत प्रगती काय आहे. त्याच्याकडे मला असं वाटतं की तपास यंत्रणेकडे काही खूप चांगलं उत्तर नव्हतं. आमचाही मुद्दा तोच आहे की तपास यंत्रणेकडे मागच्या दिलेल्या PC पासून आजपर्यंत तपासामध्ये काहीही प्रगती दिसत नाही आहे आणि प्रगती दिसण्याजोगा तपास आता काही राहिलेला नाही. कारण मुळातच सगळे आरोप हे 1-2 वर्ष जुने आहेत आणि ते तोंडी आरोप आहेत. त्यामुळे त्याच्यात आरोपींना ताब्यात घेऊन कस्टडीत घेणं हे गरजेचं नाही. आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतोय. आणि या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून. किरण, काय काय झालं कोर्टामध्ये सविस्तरपणे सांगा. खरं तर कविता, आज या सगळ्या 6 लोकांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये एकूणच जे हजर केलं गेलं, या 6 पैकी 5 जणांना न्यायालयीन कोठडी जे ते मान्य न्यायालयाने दिलेलं आहे आणि एका महिला आरोपीला जे काल नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्या महिला संशयित आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. खरं तर नाशिकच्या मुंबई नाका भागात असलेल्या एका IT कंपनीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला होता. काही महिलांचं लैंगिक छळ, एका महिलेवरती अत्याचार, मानसिक छळ अशा पद्धतीचे वेगवेगळे आरोप होते आणि त्याच पद्धतीने हे धार्मिक एकूणच भावना दुखवले प्रकरणी सुद्धा आरोप होते आणि धर्मांतराचे सुद्धा आरोप होते. अशा वेगवेगळ्या आरोपाखाली हे सगळे 9 गुन्हे दाखल झालेले होते आणि या 9 गुन्ह्यांमध्ये 6 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेलं होतं. खरं तर या सगळ्या लोकांना 2 दिवसाआधी जेव्हा न्यायालयामध्ये एकूणच हजर केलं गेलं त्यावेळेस 5 लोकांना 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली होती आणि काल आणखीन एक संशयित आरोपीला जे या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते त्या जे आहे महिला संशयित आरोपीला सुद्धा नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या 6 लोकांना आज नाशिक एकूणच जिल्हा न्यायालयामध्ये जे हजर केल्यानंतर 5 लोकांना न्यायालयीन कोठडी आणि एका संशयित आरोपीला पोलीस कोठडी अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो न्यायालयामध्ये झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SITची सुद्धा ही स्थापना केलेली आहे. आजच भाजपने सुद्धा आंदोलन केलं. या सगळ्या प्रकरणामध्ये ही कारवाई करावी अशा पद्धतीची भाजपने मागणी केलेली आहे. पण या आज न्यायालयामध्ये जे एकूणच हजर केल्यानंतर 5 संशयित आरोपींना ही आता न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि एका संशयित आरोपीला पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं आज तपास कुठल्या दिशेने जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि आणखीन काय काय माहिती समोर येते या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर हे देखील बघणं महत्त्वाचं असेल. बरं, याच्यामध्ये जे 6वा आरोपी आहे ज्याला आज पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, महिला आरोपी आहे. कोण आहे महिला आरोपी आणि काय रोल आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये या आरोपीचा? कविता, ही महिला संशयित आरोपी जी आहे या कंपनीमध्ये जे HR मॅनेजर म्हणून काम करायचे अशा पद्धतीची प्राथमिक माहिती जी आहे ते मिळालेली आहे. हे जे पीडित महिला आहेत या महिलांनी वारंवार या जे त्याच्याकडे तक्रार केली, पण या जे त्याच्याने तक्रार हे घेतली नाही किंवा या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं अशा पद्धतीचा आरोप या महिलांचा होता. खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार या कंपनीमध्ये सुरू होता आणि त्या संदर्भात वेळोवेळी तक्रार जी आहे HR दिलेली होती, पण या सगळ्या संदर्भात हे तक्राराची दखल हे घेतली नाही म्हणून हा सगळा प्रकरण इतके पुढे गेला अशा पद्धतीचा आरोप पीडित महिलांनी केलेला होता आणि त्या संदर्भात तपास करत असताना जे त्यासाठीला सुद्धा काही महत्त्वाचे धागेदोरे भेटलेले होते आणि त्याच अंगाने अधिक तपास करण्यासाठी काल या जे HR मॅनेजरला जे त्यासाठीने ताब्यात घेतलेलं होतं. आज कोर्टामध्ये जे एकूणच हजर केल्यानंतर 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मिळालेली आहे. त्यामुळे या मॅनेजरकडनं आता काय काय माहिती हे समोर येतं या सगळ्या प्रकरणामध्ये हे बघणं महत्त्वाचं असेल. किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर नाशिक मधल्या या प्रकरणामध्ये एकूण 6 आरोपींना आतापर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे. एका महिला आरोपीला 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.